हॅलो विद्यार्थी मित्र, तो पहा आज आपण पान नंबर 35 वरचा भाग घेत आहोत. Atom of all the element except inert gases have tendency to combine with the other atoms, meaning that they have a non-zero valency. आपण इथे काय घेतलं आता ॲटम ऑफ ऑल एलिमेंट्स एक्सेप्ट इनर्ट गॅसेस. आता इनर्ट गॅसेस जे आहेत निष्क्रिय गॅसेस, इनर्ट गॅसेस ज्याला आपण रेअर गॅसेस असं म्हणतो, रेअर गॅसेस ज्याला आपण नोबल गॅसेस असं म्हणतो, ते नोबल गॅसेस किंवा ते वगळता आपल्याला बाकीचे ॲटम जे आहेत ते पाहिजे आहेत. अँड ॲटम ऑफ ऑल एलिमेंट्स एक्सेप्ट द इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅस ज्याला आपण रेअर गॅस असं म्हणतो, नोबल गॅस. इनर्ट म्हणजे निष्क्रिय वायू, रेअर म्हणजे दुर्मिळ आणि नोबल म्हणजे राजवायू. असे जे काय आहेत की त्यांची हॅव अ टेंडन्सी टू कंबाईन विथ द अदर ॲटम्स, म्हणजे ही मूलद्रव्य वगळता रेअर एलिमेंट्स जे आहेत, निष्क्रिय मूलद्रव्य जे आहेत ती मूलद्रव्य वगळता ॲटममध्ये टेंडन्सी, कोणती टेंडन्सी टू कंबाईन विथ इच अदर, की त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची टेंडन्सी असते ते सहजपणे एकमेकांबरोबर कंबाईन होत असतात. ही किंवा फक्त ही वगळता कोणते घटक वगळता, इनर्ट गॅसेस जे आहेत ते गॅसेस वगळता बाकीच्या सर्व मूलद्रव्यांचे अणू त्याच्यामध्ये ही टेंडन्सी असते. कोणती टेंडन्सी? तर कंबायनिंग कपॅसिटी त्याच्यामध्ये असते. मिनिंग दॅट दे हॅव नॉन झिरो व्हॅलन्सी, म्हणजेच काय की त्याच्यामध्ये त्यांची व्हॅलन्सी जी आहे ती झिरो नसलेली व्हॅलन्सी. मग झिरो व्हॅलन्सी कोणाची असते? तर इनर्ट गॅसेस जे आहेत ज्याला पण त्यांची व्हॅलन्सी जी आहे ती काय असते? झिरो असते. सो दे डू नॉट पार्टिसिपेट इन केमिकल रिॲक्शन, असा भाग आपण पाठीमागे पाहिलेला आहे, कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला. यू हॅव सीन फ्रॉम द फॉर्म्युली ऑफ द मॉलिक्युल्स फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ विथ हायड्रोजन. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन H2SCl, HCl हायड्रोजन क्लोराईड, गॅस हायड्रोक्लोरिक ॲसिड, दोन्हीचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत. मग इथे आपल्याला काय पाहिलं आपण की मॉलिक्युलर फॉर्म्युले त्यांचे मॉलिक्यूल जे आहेत म्हणजे त्यांचे रेणू कशा पद्धतीचे निर्माण होतात? फॉर्म बाय कॉम्बिनेशन, म्हणजे त्याच्या संयोगातून, त्यांच्या ॲटमच्या संयोगातून कॉम्बिनेशन होते, म्हणजे संयोगातून काय होते? मॉलिक्युल्स तयार होतो. फॉर एक्झाम्पल दिले आपल्याला हायड्रोजन, टू हायड्रोजन ॲटम्स कंबाईन टू फॉर्म H2 मॉलिक्युल्स. हायड्रोजन अँड क्लोरीन कंबाईन्स हायड्रोजन क्लोराईड. दॅट द व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज 1. आता इथे आपल्याला व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन किती आहे? ही लाईन जी आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवायचं आहे. व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज 1. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन शोज दॅट देर इज 1 इलेक्ट्रॉन लेस दॅन द कम्प्लीट टू डुप्लेट स्टेट. आता इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे, ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन इज 1. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन इज 1. फर्स्ट सेल दॅट इज द लास्ट सेल कन्सिस्ट 1 इलेक्ट्रॉन ओनली अँड देअरफॉर द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 1. मग इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एक झाला, त्याच्यानंतर पुढे त्याच्यामध्ये काय झालं पहा, इलेक्ट्रॉन 1 इलेक्ट्रॉन लेस. त्याच्यासाठी कसं झाला तर फक्त एकच इलेक्ट्रॉन त्याला कमी पडला, की कशासाठी? त्याचं ड्युप्लेट कंप्लीट होण्यासाठी, त्या हायड्रोजनचं ड्युप्लेट कंप्लीट होण्यासाठी, म्हणजे द्वितीय कंप्लीट होण्यासाठी त्याला एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. दिस नंबर 1 मॅचेस विथ द व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन विच is also 1. Moreover, it is learned that the electronic configuration of sodium 281 has 1 electron in the valence shell and the valency of sodium is also 1. आता इथे हायड्रोजनप्रमाणेच आपण दुसरं उदाहरण घेतो सोडियमचं. हायड्रोजनप्रमाणे सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला काय पाहायला मिळालं? 281. फर्स्ट सेल कन्सिस्ट 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड सेल 8 इलेक्ट्रॉन्स अँड लास्ट सेल दॅट इज आउटरमोस्ट सेल कन्सिस्ट 1 इलेक्ट्रॉन. आउटरमोस्ट सेल इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॅलन्स सेल, हे लक्षात ठेवायचं आहे. आउटरमोस्ट सेलला आपण काय म्हणतो? व्हॅलन्स सेल असं म्हणतो. आणि त्या व्हॅलन्स सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, त्याला आपल्याला काय करायचं? ड्युप्लेट पूर्ण करायचे. मग ड्युप्लेट कंडिशन करण्यासाठी त्याला त्या सोडियमला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? तर एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, किंवा त्याला एक इलेक्ट्रॉन जो आहे तो त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो, आणि एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे सोडियम इज ऑल्सो 1. त्याची व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज ऑल्सो 1. व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1. व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो 1. हे आपण आता पाहिलं. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 281. त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 1 झाली आहे. आणि नंतर पुढे काय होते पहा, ॲज सीन फ्रॉम द मॉलिक्युलर फॉर्म्युले सोडियम क्लोराईड NaCl, सोडियम हायड्रेट, सोडियम हायड्राईड NaH, सोडियम हायड्राईड. आता NaH किंवा HNA असं दोन्ही पण पद्धतीने हा फॉर्म्युला लिहिता येतो. HNA किंवा NaH म्हणजे सोडियम
हायड्राईड, सोडियम हायड्राईड हे नीट लक्षात ठेवा. तर सोडियम हायड्राईड म्हणजे इथे काय झालं, सोडियमची व्हॅलेन्सी एक आहे, हायड्रोजनची व्हॅलेन्सी एक आहे. त्याच्यामुळे सोडियमने एक इलेक्ट्रॉन तो जो आहे तो दिला आणि तसा इथे हायड्रोजनने एक इलेक्ट्रॉन घेतला, म्हणजे हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट झालं आणि सोडियमचं ऑक्टेट पूर्ण झालं, दोन्ही स्टेबल झाले. तसं इथे झालं की सोडियमने एक इलेक्ट्रॉन जो आहे तो क्लोरीनला दिला आणि क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन सोडियमला दिला आणि त्यापासून सोडियम क्लोराईड तयार झालं, दोघांचंही ऑक्टेट पूर्ण झालं. हे नीट लक्षात घ्या. It means that there is some relation between the valency of an element and the number of electrons in its valence shell. मग आता इथं याचा आपल्याला अर्थ काय कळाला, इट मीन्स दॅट याचा अर्थ असा की त्याचं रिलेशन जे आहे ते रिलेशनशिप बिटवीन द व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट, त्या मूलद्रव्याची संयुजा आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स सेल, म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा आणि त्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या याच्यामध्ये काहीतरी सहसंबंध असला पाहिजे, हे आपल्या लक्षात येते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला जो पॅराग्राफ दिलेला आहे तो यूज युअर ब्रेन पॉवर तो कॅन्सल झालेला आहे. पुढच्या भागाकडे जातो. पण आपण पुढे आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, तो चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्या चार्टमध्ये आता पहा काय माहिती दिली आहे ती आपण चार्ट पाहूया. त्याच्यामध्ये पहिला कॉलम दिले आपल्याला सिरियल नंबर, त्याच्यानंतर पुढे सेकंड दिले आहे सिम्बॉल ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्याच्या त्या मूलद्रव्याचं सिम्बॉल संज्ञा, आणि नंतर पुढे मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड, त्या संयुगाचा रेणुसूत्रे, त्याच्यानंतर पुढे व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट, मूलद्रव्याची व्हॅलन्सी संयुजा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट, त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपट, आणि नंतर पुढे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स संयुजा इलेक्ट्रॉन्स, मूलद्रव्याचे संयुजा इलेक्ट्रॉन्स असे, आणि नंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे ते त्याचं ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉन्स. आता इथे पहा काय माहिती दिली ते. पहिल्यात घेतलं आपण हायड्रोजन घेतलं आहे, सिरियल नंबर 1 घेतलं आपण हायड्रोजन, त्याच्यामध्ये सिम्बॉल ऑफ हा एलिमेंट एच दिला आहे हायड्रोजन एच, मॉलिक्युलर फॉर्म्युला कंपाऊंड दिला आहे, कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला तयार तो HCl, आणि नंतर पुढे व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट दॅट इज व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज 1, आणि नंतर पुढे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज ऑल्सो 1, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 1, ही लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे दुसरा भाग घेतो आपण क्लोरीनचा. क्लोरीन घेतला एलिमेंट, त्याचं सिम्बॉल दिला आपल्याला Cl, त्याच्यापासून तयार झालेला मॉलिक्युलर फॉर्म्युला कंपाऊंड जे आहे ते HCl आहे. त्याला आपण हायड्रोजन क्लोराईड पण म्हणू शकतो, आणि जरी ॲक्वेस असेल तर हायड्रोक्लोरिक ॲसिड, हे नीट लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पुढे व्हॅलन्सी दिलेली आपल्याला, क्लोरीनची व्हॅलन्सी ऑल्सो 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्लोरीन ते दिलेलं आपल्याला 287, म्हणजे पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, तिसऱ्या कक्षामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स, तिसरी कक्षा ती त्याची आउटरमोस्ट सेल आहे, त्यालाच आपण व्हॅलन्स सेल असे म्हणतो. आणि नंतर पुढे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, म्हणजे बाह्यतम कक्षात असलेले इलेक्ट्रॉनची संख्या किती दिली आपल्याला ती 7, मग इथे आपल्याला काय करायचं नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 7. त्याच्यानंतर पुढे इथे आपल्याला काय करायचं फॉर्म्युला वापरायचा 8-7 केल्यानंतर त्याचं उत्तर आलं 1, म्हणजे त्याची व्हॅलन्सी किती आली 1 झाली, लक्षात ठेवायची. क्लोरीनची व्हॅलन्सी किती आली 1. त्याच्यानंतर पुढे आपल्याला निऑन दिलेलं आहे, इथे निऑनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, इथे कोणत्याही प्रकारचं कंपाऊंड तयार होत नाही, कारण तो इनेट एलिमेंट आहे, ज्याला आपण रेअर गॅसेस असं म्हटलं आहे, रेअर एलिमेंट असं म्हटलं आहे, किंवा आपण त्याला नोबल गॅसेस असं म्हणतो, बिकॉज दे डू नॉट पार्टिसिपेट इन केमिकल रिॲक्शन. का केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होत नाही, त्यांची व्हॅलन्सी 0 आहे. त्याच्यानंतर इकडे पुढे सगळे काय होणार आहेत डॅश येणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे जातो आपण. फ्लोरीन दिलं आहे आपल्याला, फ्लोरीन सिम्बॉल दिला आहे F, त्याच्यापासून तयार झाला हायड्रोजन फ्लोराईड. नंतर पुढे व्हॅलन्सी दिली आपल्याला काय त्याच्यामध्ये भरायची आहे, व्हॅलन्सी किती आली 1 इथे येणार आहे, व्हॅलन्सी 1. त्याच्यानंतर पुढे दुसरा भाग येणार आहे, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. त्याच्यानंतर पुढे इथे 7 येणार आहे, आणि नंतर पुढे 8-7 दॅट इज 1, इथे व्हॅलन्सी 1 येणे. अशा पद्धतीने आपल्याला हा चार्ट जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. आणि नंतर पुढच्या भागाकडे येतो आपण, रिलेशनशिप बिटवीन द व्हॅलन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हा भाग आपण आता पाहिला. त्याच्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर, ऑलवेज रिमेंबर, तो भाग आपला अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढे यूज युअर ब्रेन पॉवर, तो देखील भाग आपला अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे. त्यानंतर पुढच्या भागाकडे येतो आपण,
राईट डाऊन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट सेल ऑफ इच ऑफ देम. आता इथे आपल्याला काय पुढचा एक चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये प्रश्न केलेला आपल्याला काय केला आहे तो, त्याच्यामध्ये आपल्याला राईट डाऊन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट सेल ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स. इथे आपल्याला काही एलिमेंट्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे इथे हायड्रोजन दिला आहे, कार्बन दिला आहे, त्याच्यानंतर सोडियम आहे, क्लोरीन आणि नायट्रोजन असे मूलद्रव्ये दिले. त्याच्यानंतर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट सेल. आता आपल्याला ते काय करायचे, शोधायचे. मग त्याच्यामध्ये आता इथे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर दिला आहे, झेड ॲज द ॲटॉमिक नंबर, आणि मग तो किती दिला आहे 1. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 1. इथे किती येणार आहे, 1 येणार आहे. इथे 1 येणार आहे. त्याच्यानंतर पुढे इथे कार्बन दिले आपल्याला, कार्बनचा ॲटॉमिक नंबर दिला आहे, किती दिला आहे तो, कार्बनचा ॲटॉमिक नंबर दिला आहे 6. मग त्याचे काय झालं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार आहे, 4 होणार आहे. हे नीट लक्षात घ्या, 4. त्याच्यानंतर पुढे त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट सेल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 2 4. मग आउटरमोस्ट सेल कन्सिस्ट 4 इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर पुढे सोडियम दिला आहे, सोडियमचा ॲटॉमिक नंबर दिला आपल्याला 11. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होणार आहे, 281. मग त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येणार आहेत, 1. त्याच्यानंतर पुढे क्लोरीन दिलेले आपल्याला, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर दिला आपल्याला 17. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार आहे 287. त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येणार आहेत, तर तिथे आउटरमोस्ट सेल कन्सिस्ट 7 इलेक्ट्रॉन्स. आता त्याचे 7 म्हणजे त्याची व्हॅलेन्स किती आली, 1. हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट सेल. इथे काय घेणार आपण, 7 घेणार आहोत, हे नीट लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे नायट्रोजन 25. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार आहे, 25. म्हणजे त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येणार आहेत, 5 येणार आहेत. हे नीट लक्षात घ्यायचं आपल्याला, 5. या पद्धतीने आपल्याला तो चार्ट कंप्लीट केला. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे येतो. पण पुढचा चार्ट जो आहे तो त्याच पद्धतीने नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ द सम एलिमेंट्स गिवन हिअर बाय using it write the electronic configuration of the number of valence electrons and the valency respective elements. आता इथे आपल्याला पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला काय दिलं आहे, काही मूलद्रव्य दिले, त्या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला करायचं आहे, आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करून आपल्याला तिथे तो चार्ट कंप्लीट करायचा आहे. इथे आपल्याला एलिमेंट दिलेले, त्याच्यानंतर लिथियम दिलं, इथे कार्बन दिला आहे, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन दिलेलं आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दिलेले तिथे 3, लिथियमसाठी 3 दिले, कार्बनसाठी 6 दिले आहेत, मॅग्नेशियमसाठी 12 दिले आहेत, आणि ऑक्सिजन 8 दिले आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं इथे 2 1 येणार आहे. त्याच्यानंतर इथे कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे, 2 4 येणार आहे. मॅग्नेशियमचं काय येणार आहे, 2 8 2 2 8 2. फर्स्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8, आणि तिसऱ्यामध्ये 2 शिल्लक राहिले, 2 ते तिसऱ्या याच्यामध्ये जाणार आहे. आणि इथे ऑक्सिजनसाठी काय येणार आहे, 2, सेकंड सेल 6 असे येणार आहे. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, आता इथे काय येणार आहे, तो 1 येणार आहे. इथे नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 1 येणार आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इथे किती येणार आहेत, 4 येणार आहेत. हे नीट लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे किती येणार आहेत, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 2 येणार आहेत, आणि इथे किती येणार आहेत, 6 येणार आहेत. म्हणजे आउटरमोस्ट सेलमध्ये असलेले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आपल्याला लक्षात घ्यायचे, व्हॅलेन्सी ठरवायची. आता इथे व्हॅलेन्सी किती आली, ती 1 आली आहे. त्याच्यानंतर पुढे इथे व्हॅलेन्सी किती आली आहे, ती येणार आहे 4, टेट्रा व्हॅलेन्सी कार्बन. त्याच्यानंतर इथे व्हॅलेन्सी किती येणार आहे, 2 येणार आहे. व्हॅलेन्सी मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती मिळाली तुम्हाला, 2. नंतर इथे व्हॅलेन्सी किती मिळणार आहे, ऑक्सिजनची 2 मिळणार आहे. म्हणजे त्याला 8 पूर्ण करण्यासाठी 2ची गरज आहे. 2 त्याच्यामध्ये ॲड केले की त्याचे 8 होतात, आणि ऑक्टेट तयार होतं, म्हणून त्याची व्हॅलेन्सी झाली 2. अशा पद्धतीने आपण ह्या व्हॅलेन्सी पूर्ण केलेल्या आहेत. इथे सहजपणे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, राईट द व्हॅलेन्सीज ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स. याचा प्रश्न सहजपणे विचारला जाऊ शकतो, अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यानंतरचा पुढचा जो भाग जो आहे, तो पुढचा भाग, मग आता इथे आपल्याला पुढचा भाग दिलेला आपल्याला आयसोटॉप्स, तो आपण पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.